मी आत्ता एक रील शेअर केली ती बघा, त्यानंतर ना हा व्हिडिओ बघा. की मला लोक म्हणतात की पिल्लूताई, तू एवढी मोठी सेलिब्रिटी आहे, तू रील स्टार आहे, तुला असे व्हिडिओ नाही शोभत ग, व्हिडिओ डिलीट कर. म्हणून मी माझे जे हस्बंडचे माझे जे भांडणं आहेत, वाद आहे, ते मी डिलीट मारलेत सगळे व्हिडिओ. पण जर मला ह्या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या कमेंट आल्या, लोक माझ्यासोबत असतील, तुम्ही सगळे माझ्यासोबत असाल, तर मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. मी प्रत्येकाला एक एक व्हिडिओ शेअर करून त्यांना दाखवू शकत, तर मी सोशल मीडियावर टाकून शेअर करणार की पिल्लूने किती संघर्ष केला आहे. आजपासून नाही, 2009 ते 2026चा प्रवास आहे माझा. जर तुम्हाला लोकांना माझे व्हिडिओ बघायचे असतील, आमच्या नवरा बायकाच्या भांडणाचे रिअल व्हिडिओ, तर तुम्ही चांगली कमेंट करणार आत्ता, मग मी शेअर करणार. तुम्हा लोकांना तर ते माहितीच असेल, वैष्णवी हगवणे प्रकरण. तिनं दाबून ठेवलं आणि एक दिवस तिचं काय झालं, एवढा पैसा असून, एवढं आईवडिलांची इस्टेट असून, नवऱ्याच्या घरी सगळं चांगलं असून, तिला वैयक्तिक त्रास होता. अवघ्या खूप 25 ते 24 वर्षामध्ये तिचा जीव गेला, कारण ती मनातल्या गोष्टी कुणालाच सांगू शकली नाही. म्हणून मला असं वाटतंय की माझ्या मागे पुढे बघणारं तर कोणच नाही, मला वडिलांचा सहारा नाही, मला कोणच नाही. म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही लोक माझा सहारा बनतील. तर मी व्हिडिओ टाकल्यावर मला घाण कमेंट येत होत्या की माझे मिस्टर मला मारत होते आणि लोक म्हणत होते अजून मार तिला, अजून मार, कारण तिला चांगला मार पाहिजे. जर त्याने त्यावेळेला माझा गळा कापला असता तर तुम्हाला लई बरं झालं असतं की नाही. माझे 2 चिमुकले, माझ्या मुली रस्त्यावर आल्या असत्या. मला नाही माहीत माझ्या आयुष्यामध्ये आता काय होणार आहे, कारण काय माहिती काय, एक लेडीजला असं वाटतंय की काहीतरी तिच्यासोबत वाईट आणि चुकीचं होतं तेव्हा ती सोशल मीडियावर शेअर करते, किंवा तिचे वाचायचे चान्सेस खूप कमी असतात, म्हणून मी शेअर करते काही गोष्टी. मला असं वाटतं की काही लोक सहारा देतील, पण हा समाज कुणाचाच नसतो हे मला कळून चुकलं आहे. आजकालच्या काही गोष्टींमुळे काही गोष्टींवर रेप होतात, काही गोष्टींवर उघड्यावर लोकांना मर्डर केलं जातात, कोणी कोणाला वाचवायला जात नाही त्यामुळं, आणि कोणी कोणाच्या नवऱ्या बायकोच्या भांडणात पडत नाही त्याच्यामुळे, की मला असं वाटतं की कोण मदतीला येणार नाही. पण तरीही मला असं वाटतं की मी कुठेही चुकत नाही, म्हणून मी माझे व्हिडिओ तुम्हाला शेअर करावं की उद्या चालून जर मी माझ्यासोबत काही जरी बरं वाईट झालं तर तुम्हाला कळायला पाहिजे की प्रत्येक स्त्री वाईट नसते, ती फक्त लेकरांसाठी जगत असते तिच्या. आणि हा भावना मेन म्हणजे घरगुती रिअल लाईफमधले व्हिडिओ सोडले ना सोशल मीडियावर, तर लोक त्याचा हसून मजाक उडवतात. त्या दिवशी मी 4 व्हिडिओ सोडले, तर लोकांनी त्याच्यावर खूप वाईट कमेंट केल्या. लोक काय म्हणले, मारून टाक तिला, विष पाजून मारून टाक. वारे न्या, तिनं तुमच्या लेकरांना पैदा करायचं, तिनं अख्खं आयुष्य तुमच्यासाठी वाटोळं करायचं, तुमच्या लेकरांना पण बघायचं, घरच्या बाहेर कामाला पण जायचं, घरात येऊन घराची पण कामं करायची, बाहेरची पण करायची, त्रास पण सहन करायचं, लेकरांना पण सांभाळायचं, त्यांच्या आईवडिलांना पण सांभाळायचं, स्वतःच्या आईवडिलांना पण सांभाळायचं. तरीसुद्धा लोक म्हणतात की तू तिला मारतोय ना तर अजून मार, 4 काय 10 मार, मारून टाक. लोक जर त्याला असं बोलत असेल की तिला मारून टाक, तर हा समज कुणाचा नाही होऊ शकत, आणि लेडीज म्हणून समाजाची होत नाही. एवढं लक्षात ठेवा की लेडीज तुमची कधीच होत नाही.